आज आपण नाचणीच्या लाह्यांचा चिवडा बनवणार आहे। लाह्या आपण कढईमध्ये थोड्या थोड्या घेऊन भाजून घेऊया जरा। लाह्या या भाजून झाल्या, हे बघा अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। अशा प्रकारे आपण सगळ्या लाह्या भाजून घेऊया। सगळ्या लाह्या आपल्या भाजून झालेल्या आहे। त्याच कढईमध्ये आपण आता हे मी एक वाटी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे, सुकं खोबरं घेतले पातळ काप करून, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, कढीपत्ता घेतला। हे सर्व साहित्य आपण आता तळून घेऊया। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकते। शेंगदाणे तळून घेऊया आपण। शेंगदाणे तळून झालेले आहे, शेंगदाणे काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये आपण हे फुटाण्याची डाळ तळून घेऊया। डाळे पण आपले तळून झालेले आहे, हे पण काढून घेते मी। आता आपण खोबऱ्याचे तुकडे केले ते तळून घेऊया। खोबरं पण तळून झालेलं आहे। आता कढीपत्ता आणि मिरच्या इथे तळून घेऊया, ते एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचे। पाव चमचा मी हळद टाकते याच्यामध्ये। मिरच्या तळून झालेल्या आहे, कुरकुरीत झाले, मी काढून घेते। सगळं साहित्य मी भाजलेल्या लाह्यांवरती काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी पिठी साखर टाकूया, सगळं मिक्स करून घेऊया आपण आता हे। अशा प्रकारे नाचणीच्या लाह्यांचा चिवडा तयार आहे, नक्की करून बघा।